नाशिकमधून आता बातमी थेट ठाण्यातली आहे। ठाणे प्रभाग क्रमांक 18 ब मधून जयश्री फाटक, राम रिपाळे आणि सुखदा मोरे या बिनविरोध निवडून आल्या। त्यानंतर प्रभागातील जनतेचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले। शिवसेनेचे विजयी झालेल्या उमेदवारांशी संवाद साधला प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। कल्याण पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील शिवसेनेचे 6 उमेदवार जे ते विजयी झालेले आहे। ठाण्यातले प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे आहे ते शिवसेनेचे 3 उमेदवार जे ते विजयी झाले। राम रेपाळे असो, सुखदा मोरे असो आणि जयश्री फाटक हे तिन्ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहे। स्वतः राम रेपाळे या ठिकाणी त्यांचे देखील बातचीत करणार। साहेब, तुम्ही सचिव देखील आहात आणि निवडणुकीमध्ये 18 क मधून तुम्ही निवडून बिनविरोध निवडून आला, ड मधून निवडून आलेला आहात। कशा पद्धतीने ही आखली गेली होती रणनीती? निवडणूक ही निवडणुकीसारखीच लढली जाते। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय। त्यानंतर तुम्ही देखील विजयी झालेला आहात। कशा पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखली होती तुम्ही? मला वाटतं मोरे वहिनींना मला वाटतं माझी तरी 4थी टर्म आहे, त्यांची मला वाटतं 3री टर्म का 2री टर्म आहे। आणि आमच्याकडे ज्येष्ठ नेते आहेत जे आमचे मोरे साहेब आहेत, फाटक साहेब आहेत आणि रेपाळे साहेब सुद्धा आमच्याकडे ज्येष्ठच आहे आमच्याप्रती। यांच्या सगळ्यांचं राजकारण बघता बघता आम्ही पण राजकारण काय समाजकारण शिकलो आणि जे आम्ही दिघे साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजपर्यंत ठाणेवासी राहिलेलं आहे। मला वाटतं आम्हाला राजकारणापेक्षा आमचं समाजकारण जास्त असल्यामुळे मला वाटतं ठाण्यामध्ये बहुतांश सीटा बिनविरोध आलेल्या आहेत। ते कारण फक्त आणि फक्त शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि त्यांचं काम आणि त्यांच्यासोबत आम्ही जे लोक आहोत हे आमचं काम, तेच इथं आम्ही बिनविरोध झालेलो आहोत। तो दाबण्याचा प्रयत्न केला जातो, कुठेतरी पैशाचा वापर जो मोठा मान केला जातो। बघा, विरोधी पक्षाला आता मला सांगा, हे इलेक्शन झालं, आता आम्ही बिनविरोध जिंकलो नाही, कुठल्या पैशाचा काय वापर झालाच नाही। लोकांनी समोरच्याच लोक उमेदवारच नसेल तर आम्ही जिंकलोच आहे। आणि मुंबईमध्ये पण महायुतीचा झेंडा फडकणार आहे। विरोधी पक्षाला बोलायला काही संधी नसल्यामुळे काही ते बोलत असतात। त्यामुळे आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जे आहे ते शिवसेने खातं उघडलेलं आहे आणि 3 उमेदवार अद्यापर्यंत 6 उमेदवार जे आहे ते निवडून आलेले आहे। आणि विशेषतः ठाण्यातील वागळे विभागात प्रभाग क्रमांक 3 मध्ये राम रेपाळे असो, सुखदा मोरे असो आणि जयश्री फाटक हे निवडून आले आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये 16 तारखेला जे महायुतीचाच विजय होणार अशी ग्वाही देखील रवींद्र फाटक यांनी दिलेली आहे। पुढे प्रतीक जाधव, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।